नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। कवठे महांकाळचे प्रभारी नगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांचा विक्रमी सिक्सर। कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या राजकारणात सध्या एका आगळ्या वेगळ्या विक्रमाची चर्चा रंगलेली आहे। विद्यमान नगराध्यक्षा सौ सामिया रिया शेकडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर यांच्याकडे 6व्यांदा प्रभारी नगराध्यक्ष पदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत। केवळ 4 वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 6 वेळा या पदावर विराजमान होणारे शिरोळकर हे तालुक्याच्या इतिहासातील पहिलेच लोकप्रतिनिधी ठरलेले आहेत। कवठे महांकाळ नगरपंचायतीवर माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाची सत्ता आहे। आपल्या गटातील जास्तीत जास्त नगरसेवकांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळावी या उद्देशाने संजय काका पाटील यांनी राजीनामा सत्राचा अवलंब केल्याचे दिसते। आतापर्यंत या गटाचे 5 नगराध्यक्ष होऊन गेले आहेत। 6व्या नगराध्यक्षाची निवड होईपर्यंत जबाबदारी आता पुन्हा एकदा शिरोळकरांकडे आलेली आहे। बदरुद्दीन शिरोळकर हे आमदार रोहितदादा पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात। आमदार रोहितदादा पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेशभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळकर सध्या उपनगराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। सत्ताधारी गटातील अंतर्गत बदलामुळे व नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेमुळे विरोधी गटात असलेल्या शिरोळकरांना वारंवार ही महत्त्वाची जबाबदारी भूषविण्याची संधी मिळत आहे। शिरोळकर यांचा प्रभारी कार्यकाळ दिलेल्या फलकावरील माहितीनुसार शिरोळकर यांनी आत्तापर्यंत प्रभारीपद भूषवलेली वेळ सुरुवातीला शिरोळकर यांनी 30 दिवसांचा प्रभारी नगराध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण केला। त्यानंतर दुसऱ्या वेळी 12 दिवसांचे प्रभारी नगराध्यक्ष झाले। तिसऱ्या वेळी 16 दिवसांचे नगराध्यक्ष झाले। चौथ्या वेळी 9 दिवसांचे प्रभारी नगराध्यक्ष झाले। 5व्या वेळी 18व्या दिवसाचे ते प्रभारी नगराध्यक्ष झाले। आता 6वी वेळ सुरू झालेली आहे। बदरुद्दीन शिरोळकर यांनी आत्तापर्यंत 5 वेळा मिळून म्हणजे अंदाजे 85 ते 90 दिवस प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले आहे। आता 6व्यांदा त्यांनी पदभार स्वीकारला असून जोपर्यंत नवीन नगराध्यक्षाची निवड होत नाही तोपर्यंत या पदावर राहतील। सत्ताधारी गटातील संगीत खुर्चीच्या खेळामुळे शिरोळकरांना मिळालेली ही संधी सध्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये व तालुक्यात कुतूहलाचा व चर्चेचा विषय ठरलेली आहे। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही। पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला। मूळव्याधी शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ।